गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच पाहिजे. आता आम्ही निघालोय भाऊच्या धक्क्यावर. 5:30 झाले आहे. चला तर मग नेक्स्ट स्टॉपवर भेटूया. हे बघा अजून काळोखच आहे. हे बघू शकतात तुम्ही. लाईट वाईट चालू आहे बिल्डिंगची. हे बघा खाली ग्राउंडमध्ये. हे बघा बघितलं असेल आता तुम्ही. चला हे बघा काही आम्ही गाडीवर चाललेलो आहे. एकदम क्लायमेट एकदम थंड थंड आहे. एवढं छान वाटतंय ना, भारी वाटतंय. काय दिसत कसं वाटतंय? फर्स्ट टाइम निघालो या क्लायमेटमध्ये. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 6:06 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक बघा आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. आता आम्ही लवकरच जाणार आहोत. हां बोला. भाऊच्या धक्क्यावर. काहीच बघू शकता तुम्ही. हा UTS ॲप आहे. त्या ॲपद्वारे तिकीट काढणं एकदम सोपं आहे. बघू शकता ह्या ॲपद्वारे आम्ही ना तिकीट काढलेलं आहे. तेवढाच आमचा टाईम. तुम्हाला दाखवतो तिकीट कशी काढतात ते. एकदम सोपी आहे. असं UTS ॲप ओपन करायचं आहे. आम्ही दाखवू ती ट्रिक पण तुम्हाला. आणि हे पेपरलेसवरती क्लिक करायचं आहे. आणि नंतर इथं स्टेशन कुठपर्यंत जात आहे ते टाकायचं आहे. आणि नेक्स्ट करायचं आणि पेमेंट करायचं आहे. एवढी सोपी पद्धत आहे. मोबाईलद्वारे तिकीट निघाली जाते. लाईन लावायची गरज नाही आहे. घरातूनही तुम्ही तिकीट काढू शकता. 100 मीटरच्या आत तिकीट काढायची आहे. हे बघा बघू शकतात आम्ही तिकीट बघा ॲपद्वारे काढलेलं आहे. शो तिकीटमध्ये जायचं आहे आणि अशी तिकीट येणार आहे. ही आपली तिकीट आहे. हे बघा. हे बघा बघू शकतात. हलू नको. अंबरनाथ टू डाकिया रोड. अशा प्रकारे तुम्ही ही तिकीट सोप्या पद्धतीने काढू शकता. हे आहे बघू शकता तुम्ही. आत्ता कुठे उजेड पडला आहे. हे बघा आत्ताच आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहे. बघू शकता ते बघा निघाली ट्रेन. आता आम्ही चाललो. आता 8 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. आणि तिथून CSTची हार्बर ट्रेन पकडायची आहे आणि डाकिया रोडला उतरायचं आहे. ते पण आम्ही तुम्हाला दाखवत आहे. तर ते तुम्ही बघू शकता पुढे. ट्रेन आलेली आहे. हार्बरला जाणारी CSTला जाणारी हार्बर ट्रेन. इकडे या ट्रेनने जायचं आपल्याला. बघा काहीच आम्ही बसलेलो आहे आता. बघू हे बघा काहीच आम्ही डाकिया रोडला पोहोचलेलो आहे. हे बघा ट्रेन निघालेली आहे आम्हाला. चला तर मग आता टॅक्सीने जाणार आहोत. हे बघा व्ह्यू किती छान आहे इथला. बघा डोंगर भाग आहे पूर्ण. इथून टॅक्सी पकडायची आहे. शेअर टॅक्सी 10,000 रुपयामध्ये आपल्याला डाकिया रोडला सोडतात. हे बघा आम्ही टॅक्सीत बसलेलो आहे आता. मार्केट स्टार्ट झालं आहे. भाऊचा धक्का बघू शकता तुम्ही. बसलेले आहेत मच्छी खाण्यासाठी. हे बघा हे बघा किती मोठी फिश आहे. कुठला फिश आहे तो? सकला. कशी फिश घेतात हे लोक. बघा कशी फिश धुवून देत आहेत सगळ्यांना. हे बघा बघू शकता तुम्ही. हा बघा पूर्ण परिसर. हा आहे पूर्ण भाऊचा धक्का. हा आहे भाऊचा धक्का बघू शकता. ही बघा गर्दी.
तुम्ही बघू शकतात फिश किती ठेवलेली आहे. तिकडे जावं लागेल. हे बघा फिश. कुठला फिश आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कुठला आहे का सोनू हात लाव. लाव ना. अरे लाव ना. सोनू बघा आमचं किती घाबरतोय. हे बघा कशी बोटीवरतून पास करताय. बघू शकतात तुम्ही. हे बघा बघा हे बघा किती गर्दी आहे इथं मार्केटमध्ये. बघा चल हा कुठला मासा आहे. हे पकड मासा आहे. सुरमई आहे मोठी. कशी दिली कोलमी. एकदम फ्रेश बोल. अरे काय ते बोल. ओ दादा. काय बोलतात क्रॅब्स आहे इकडे. हां क्रॅब्स. हे बघा लिफा बांगडे. किती नाही.
लोक ॲडजस्ट करतात सगळ्या गोष्टी, आपण ते बघूया. बघितलं हे बघा कोलमी, हे बघा हे बघा अशा बोटी लागलेल्या असतात आणि फिश ते लोक असे देतात बघा इथं. आणि इथं भरपूर स्वस्त पण मिळते. तुम्हाला मी घरी जाऊन दाखवणार आहे मी कोणती फिश घेतली. हे बघा वरती असे साफ करतायत बायका. हे बघा कसे उडे उडे लागले फिश. हे बघा फिश, किती फिश बघा. राणी फिश हे बघा. हे बघा कुठला आहे काका मासा हा? गोती 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 काय नाव आहे? हे का अंडे आहे का? लिव्हर. राणी मच्छी. घे मी तुझा फोटो काढते. हे बघ काय हे काय हे बघा बघू शकता तुम्ही. अरे पकडा, दोघा हातांनी पकडा. काय ते फोटो काढू का? नाही होत आहे. बघू शकता हे बघा माकू म्हणून. हे बघा मच्छीसाठी. कुठला फिश आहे हा? नारबा एक नंबर लागतो खायला. घेऊन जा. हा फिश कुठला आहे? हा? 400. फर्स्ट टाइम मी पण बघते चायना पॉपलेट.
बघा गाईज आता टॅक्सीत बसलो आहे स्टेशनला जायला. आता निघालोय आम्ही फिश घेऊन. बघू शकता हा बघा सोनू बसलाय. सोनू बघा बसलाय आईंच्या मांडीवर. आईंनी बसून घेतलं सोनूला. हे बघा काकींनी प्रश्न केलाय सोनाला. ते बोलतायत की फिश कुठली कुठली फिश घेतली. हे बघा सोनू आता सांगणार. बस तीनच आवाज मोठा. बोंबील, सुरमई आणि पाम आणि काही पापलेट हलवा काहीच नाही घेतलं. बोंबील घेतला, फ्रॉन्स घेतली, अजून मांदेली घेतली. फ्रॉन्स म्हणजे कोळंबी है ना. तुम्ही पण काय फिश घ्यायला आलेले का? तुम्ही कुठून आले? कुठून आले तुम्ही? मी माहीमवर. माहीम. नेरूळ. तुम्ही नेरूळ. आम्ही मानपूरवर. हे बघा बघू शकतात काकी लोकांची फ्रेंडशिप झाली. आम्ही केली आहे फ्रेंडशिप. हे बघा आईंनी सोनूला मांडीवर घेतलंय. गेल्यावर का सोनू आज सुट्टी आहे का? भेटत नाही. रविवारच यायचं. मस्त माल पण सस्ता असतो. तुम्ही काय विकायला सस्ता असतो माल पण नंतर घ्यायचं. गर्दी कमी झाली की तवा घ्यायचं. हो का? गर्दीमध्ये गिराईक जास्त जाते महाग सांगतात मग. आणि भाव चला बाई कमी रेटमध्ये. कमी पण भेटीन ताजा पण भेटीन फ्रेश राहील. बाहेरला माल बाईक कर ना. माल बरोबर माल असतो. चला बाई एवढे 6 बांगडे आहेत माझ्याकडे तेवढं ठेवून द्या म्हटलं. त्याच्यानंतर खराब झालेली फिश काय करतात ते लोक? ताजा असतो लोकांचा चालू बोटीमधून काढत असतात. ताजा माल असतो. हा कसा 15-15 दिवसाचा माल राहतो. ते बर्फात ठेवून ते खराब होणार. 15 दिवसाचा माल राहतो. 15 दिवसाचा माल 20 दिवसाचा पॅकिंगचा माल असतो तो. बरं व्हायला असतो. कधी नाही घ्यायचा माल तो बाहेरला. तो थोडा माल गेला तर चालणार पण माल गाव कुठचं? माझं पाचोरा. तेच मी भाषेवरनं म्हटलं की शेंदोरनी सारखाच भाषेचा आवाज. कारण माझी आत्या आहे ना सेम अशीच बोलते आणि तुमच्या भाषेवरतून ना मला तिची आठवण आली आता. तुमचं गाव कुठलं? मी जळगावची. आपल्याकडचे हो का? पाचोऱ्याचे माझे मामा आहे मोठे. पुरंगीला पण आहेत मामा. शेंदोरणीची आत्या आहे. मावशीचे म्हणजे मम्मीची मावशी ना तिचं पूर्ण रिलेटिव्ह राहतात तिथं. मावशी हो का? 12 महिने झाले मारून टाकले. चालेल भाऊ. आता स्टेशनला चाललो आम्ही. बाय काकी. बाय 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 बाय. काकी माझ्या सोबत होत्या. हे बघा बघू शकता तुम्ही. मस्त बोलत आलो आम्ही. हे बघा आता आम्ही स्टेशनला आलो आहे. आता आम्ही स्टेशनला आलो आहे जाण्यासाठी. हे बघा हे आमच्या सोबत येणार आहेत वाटतं. चला वाशेली चला. क्रमांक 1 चौपन्न मिनिटांची हार्बर लाईनवरून वाशीला जाणारी 12 डब्यांची हिवी लोकल आणि हार्बर लाईनचे हे बघा या ट्रेनने आम्ही जाणार आहोत आता. हिवी लोकल पोचलेलो आहे आणि आता बघा मी फिश काढत आहे. तुम्हाला दाखवते मी सगळी काढून. थोडा नळ बंद कर.
आणि मी सगळी फिश तुम्हाला बघा काढून दाखवणार आहे. हे आहे बोंबील, बघू शकता तुम्ही. बॅक कॅमेरा दाखव. ये दिसतोय गाडीला. हे बघा, ही टायगर कोलमी आहे, ही बोंबील आहे, ओले, बांगडा आणि मांदेली. एवढा आम्ही बघा एवढा घेऊन आलो. सगळं भाऊच्या धक्क्यावर भाऊच्या धक्क्यावर तुम्ही आता बघू शकता, पूर्ण ब्लॉग बघू शकतात तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसणार ना तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. सोनू बाय कर. बाय.